रामकृष्ण हरी माऊली. मी चेतन खोमणे. तर आज आपण आलो आहे आळंदी येथे. तर आळंदीमध्ये आल्यानंतर ही भक्तांची जे जयघोषाच्या हरिनामाच्या गजरात चालला आहे माऊली माऊली. तर खरंच तिथं आल्यानंतर आपल्याला समजतं की भक्ती काय असती. आणि भक्ती म्हणजे असे की एवढं पाऊस पाणी इथं आला, पाऊस आल्यानंतर पण इथं पूर्ण असे भक्तांचे असं वाटलं की पालखीला गर्दी कमी होईल, पण इथं काहीच फरक पडला नाही. एवढी भक्तगण आली ती. आणि इथून आळंदी ते पंढरपूर हे प्रवास कसा असतो हे आपण जाणण्यासाठी इथं आला आहे. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चोवीसशे वारी चालू आहे. पायी चप्पल नाही लेवत आणि ते पंढरपूर मी पायी वारी करता ही चप्पल नाही. ते 24 वारी चालू आहे. मला खूप आनंदाचा सोहळा आहे. आणि किती जर आनंद माणसाला खूप आनंदाचा सोहळा आहे. खूप मला आनंद वाटतो एकदम. माऊली काही मागणं फक्त जीवन आपलं सुखी राहील. आपलं काही धन दौलत काही नको महाराज. आता काय महाराज आम्ही इथंच प्रस्थान करतो माऊलीचा. हो, नाही आम्हाला पुढे जाता नाही. माऊली म्हणजे तुम्ही इथंच प्रस्थान करा आणि पुढे नका येऊ. आणि आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही येतो. आम्ही पायी वारी. रामकृष्ण. आनंद आहे. वारीला आलेला आनंद असतो. एक वेगळाच आनंद असतो. आनंद हा एक मावळातला आहे. हे बारकी आमची मुलगी आहे. पहिली वारी आहे तिची. आणि खूप भारी वाटतंय. तिला घेऊन आलोय. मस्त वाटतंय. एक वेगळाच उत्साह आलाय म्हणजे. आणि परंपरा ही अशीच चालू राहिली पाहिजे. आपण एक पुढाकार घेतला पाहिजे. तसंच लहान मुलांना म्हणजे एक नवीन एक माहिती झाली पाहिजे. आपली संस्कृती माहिती झाली पाहिजे. एक सगळं हे असं जर चालू राहिलं, आपण चालू ठेवलं तरच मग चालू राहील. नाहीतर काय हे नाहीये. पिढ्याने पिढ्या चालू राहिलं पाहिजे. हे असंच आपलं एक संस्कृती सगळी जपली पाहिजे आपण. नाहीतर काही उपयोग नाही. संस्कृती आपण जपली तर लहान मुलांना कळेल, नाहीतर कळणार नाही. माऊली माऊली करायचं फक्त. पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून आमची वारी आहे. पायवारी चालू आहे. दिंडी. आम्ही रामभक्त बी आहे. आमच्या गावात रामांडी चालू असते. गारडे गाव आणि 20वा पार आहे नाही गारडी गावात.
इथे आळंदी गावामध्ये आलेलो आहे माऊलींच्या दर्शनासाठी आणि तर इंद्रायणीला भरपूर पाणी असल्यामुळे आम्हाला तिथपर्यंत पोहोचता आलं नाही. आम्ही इथून आता दिंडी चालू करतोय पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी. धन्यवाद. इंद्रायणीला पाणी असल्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन घेतलेलं आहे आमच्या दिंडीने आणि परत पंढरपूर पुढे या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलं आहे. असं पुसद तालुका येथील जनुन्या गावचे रहिवासी आहोत. आमच्या गुरुची दिंडी गेल्या वर्षीपासून निघत आहे आणि ती गेल्या वर्षी पंढरपूरला 1 लाख लोकांना जेव घातलं म्हणजे अन्नदान केलं. तर यावर्षी बाबाची इच्छा झाली की आपण आळंदी ते पंढरपूर जायचं ज्ञानेश्वर माऊलीच्या याच्यात पालखी. तर कोडेश्वर देवस्थान म्हणजे महादेवाचं देवस्थान आहे आणि त्याच्यात 12 ज्योतिर्लिंगाची पिंड आहे चांदीची. तर ती आळंदी ते पंढरपूर रथामध्ये न्यायची आहे. तर त्यासाठी महाराजाचा संकल्प किंवा इथून मुक्काम करत आणि प्रत्येक ठिकाणी आमचे 200-250 लोक आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अधिक लोक जेव घालण्याचा त्यांचा संकल्प आहे. तर असे आळंदी ते पंढरपूर जाण्यापर्यंत 1 लाख लोक जेवले पाहिजे असा त्यांचा हेतू आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी 300-400 जसे समजा यथाशक्तीने घडले असे जेव घालायचे. तर पंढरपूरला जाईपर्यंत 500-500 करून असे 1 लाख लोक जेव घालण्याचा विचार आहे त्यांचा. तर ती आता यावर्षी प्रथम वर्ष आहे. येथून दिंडी दरवर्षी निघणार. औंधा यावर्षी समजा आमच्याकडे 200-250 लोक आहेत तर पुढच्या वर्षी 500 होतील. त्याच्या पुढच्या वर्षी 1000 बी होऊ शकतील ते सांगता येत नाही.
पाऊस असतो म्हणजे या वारीमध्ये कोणी उपाशी करत असतं जे आपल्या परीने असतं बाबाचंच अन्नदान आहे म्हणजे असे आहेत पण जेणेकरून हे तो आमच्या महाराज म्हणजे जसं तुमच्या महाराजांच्या ह्याच्याप्रमाणे 200 300 500 तसं होईल त्या पद्धतीने हो त्या पद्धतीने हो गरजूंना अन्नदान करण्याची इच्छा आहे. अजून काय वारीविषयी काय सांगा हा? तुमची वारी ही पहिलीच वारी आहे. तुमची बी पहिली कसं वाटतं? माझी बी पहिली. म्हणजे आज पहिला दिवस काय वाटतं पहिल्या दिवशी पहिला दिवस एकदम चांगला वाटतो. आमची जी जागा होती त्या जागेवर खुल्या जागेवर वरच्या पावसामुळे आम्हाला व्यत्यय आला म्हणून इथं हॉल केला. जागेवर हाल करून थांबलेला आहे. गाव कुठलं तुमचं? पुसद तालुका जनुना गाव. पाऊस आला तुमच्या गावाकडे हो पाऊस चांगला आहे. सर्व भावनेच्या या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराजांना राज्यातून तालुक्यातून पायीवारी 2026 मध्ये या वर्षी जरा पावसानं जरा या ठिकाणी आनंदीमध्ये त्यामुळे लोकांच्या भक्तांची या ठिकाणी जरा त्रास लोकांना झालेला आहे व या ठिकाणी पावसामुळं अतिवृष्टी झाल्यामुळे सतत नेहमी पाऊस सारखा चालू असल्यामुळे या ठिकाणी लोक जरा संकटात असल्यामुळे या ठिकाणी होते जरा अर्धा तरी पावसामुळे त्रास होते लोकांना. तरी आता जरा पाऊस उगलेला आहे. या ठिकाणी आज संत ज्ञानेश्वर महाराजांचं या ठिकाणी प्रस्थान या ठिकाणी 5 वाजता होणार आहे. तरी या ठिकाणी सर्व महाराष्ट्राच्या कार्याकोपऱ्यातून या ठिकाणी आळंदी या गावी देहू मधून व सर्व महाराष्ट्राच्या कार्याकोपऱ्यातून आळंदी या गावी भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित हजर झालेले आहेत. संत तुकाराम महाराज रामकृष्ण